एक मिनिट माई साहेब, एक मिनिट. नाही, काय होतंय, चिखलाचा गाळ खूप ओला असल्यामुळे तो फावड्याने नाही उचलता येणार आहे. हाताने उचललं तर कदाचित होईल. वहिनी साहेब, माई साहेबांनी चिखलात हात घालायचं म्हणजे आम्हाला ते नाही शोभत हो. अहो काका, काय हरकत आहे? जनसेवा हीच ईश्वर सेवा असते असं आमच्या माई साहेब नेहमी म्हणतात. त्यांच्यासाठी हाच धर्म आणि हेच कर्तव्य आहे. माई साहेब नेहमीच माणसांशी जोडून स्वतः मातीमध्ये उतरून काम करतात. मग त्यांच्यासाठी हे काम काहीच नाहीये. हेच तर त्यांचं राजकारण. चिखल असो, कचरा असो, जर त्यांच्या लोकांसाठी काही करायचं असेल ना तर त्या अभिमानाने करतात. हो ना माई साहेब? कोणासाठी आई साहेब, कोणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. क्या बात आहे. मंडळी, इतर कुठलाही नेता असता तर त्यांनी हे केलं असतं का? नसतं केलं. रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब. जर नेतृत्व असावं तर ते आमच्या माई साहेबांसारखं. म्हणजे बघा ना, आपला हा रस्ता चांगला व्हावा म्हणून त्या स्वतः चिखलात उतरलेत. खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे बघा ना, एकदा का त्यांनी श्रमदानासाठी पदर खोचला की त्यांना इतर कुठल्याही गोष्टीचं भान नसतं. काका, हा चिखल कुठे नेऊन टाकायचा आहे? नको नको, कशाला? पोरं आहेत ना, ते टाकतील. नाही, बरोबरच आहे तुमचं. आता माई साहेबांनी सुरुवात केली आहे, त्याला आपल्या सगळ्यांनाच हातभार लावायचाच आहे. पण जर पहिलं घमेलं फक्त माई साहेबांनी नेऊन टाकलं ना तर इतर सगळ्यांनाही प्रोत्साहन मिळेल. हो की नाही? माई साहेब, कराल ना? वहिनी साहेब, तुमचे मनापासून आभार. बरं का काका, माझे का आभार मानताय तुम्ही? तसं नाही हो, तुम्ही आज जे बोललात ना ते लाखात एक. आणि माई साहेब, त्यांनी तर कमालच केली हो आज. अहो, इतर नेत्यांना लाजवेल असं काम त्यांनी आज केलंय. त्यांनी काम केल्यामुळेच तर गावकऱ्यांमध्ये काम करण्याचा हुरूप आलाय ना. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. बरं, काम खोळंबली आहेत, मी निघतो. हा, तेजप्रताप, निघूया ना? हा, निघूया. मामा आणि माई त्यांच्या गाडीनं पुढे होत आहेत. एक जरा बारीक प्रॉब्लेम झालाय.
तुम्हाला काही घाई नाही ना? मला कसली घाई असणार आहे? अजून काही काम आहे का? नाही, काम म्हणजे काय झालंय माहितीये का, नेमका गाडीचा टायर पंक्चर झालाय ना. मी बाईक मागवली आहे, बाईक अरेंज केली आहे, आली आहे. पण तुम्ही माझ्यासोबत बाईकने याल का? नाहीतर एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत गाडीने जा, मग मी येतो बाईकने माग. तुम्ही ठरवा. गाडी काढ रे. मी टॉवेल आणतो. काही गरज नाहीये. गाडी काढ रे. तेज प्रताप सुन भाई, सकाळी या गालावर पायतान हाणलं होतं. आता चिखलानं भरलेलं पायतान या गालावर हवंय का? नाही, चांगलं दिसत. गाडी काढ रे. वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा तुही रे माझा मितवा ला 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 मितवा तुही रे माझा मितवा. बया माई, कसलं गहा चिखल. कुठे चिखलात पडलीस का काय? लोकांना चिखलात ढकलतीस, आज तुलाच कुणीतरी चिखलात ढकललंय वाटतं. कस काय? थोबा डांग शाले, एक शब्द बोलू नकोस. काहीतरी झालंय वाटतं. मजा येणार आहे ऐकायला.
वैदही, तू आम्हाला आज या चिखलात उतरवून आमच्या नावाशी खेळलीस, पण आत्ता आम्ही तुझं नाव, तुझी प्रतिभा आणि तुझं आयुष्य असं चिखलात ओढू की ते धुवायला तुला पाणी सुद्धा कमी पडेल. आणि त्याच जनतेच्या दरबारात तुला असं उभं करू की लोकांना तुझा चेहरा दाखवण्याची तुला लाज वाटेल. माई मक्तेदारचा शब्द आहे हा. काय झालं अचानक? काय माहित नाही, अचानक बंद पडली गाडी. बंद पडली म्हणजे? खरं सांग, मुद्दाम करतोस ना हे सगळं? हा, मी मुद्दाम कशाला तुम्हाला काय वाटतंय मी संधीचा फायदा घेतोय? सॉरी. अरे खरंच सॉरी. मला माहितीये तू असं नाही वागणार. तुम्ही बोललात ना तसं. अरे इतकं काय झालं? सॉरी बोलले ना भावा. हे बघा, तुम्ही बाकी काही बोला पण भावा नका म्हणू मला. हा दोस्ता, बरं आता इकडेच बोलत बसायचंय का गाडीचं काय झालं ते बघणार आहेस तू? तेच काय कळत नाही मला आता. म्हणजे काय झाले? पेट्रोल चेक कर. पेट्रोल. हा, पेट्रोल बघतो. 1 मिनिट. पेट्रोल तर फुल आहे. 1 मिनिट. किक मारून बघतो. याला किक पण नाही. किक. अरे किक नाही त्याला. नाही. कळलं. लेडीज प्रॉब्लेम. हा, लेडीज प्रॉब्लेम. लेडीजना असं अटेन्शन लागतं ना सातत्यानं. हा, बरेच दिवस तिच्याकडे बघितलं नाही म्हणून रुसली आहे ती. ती कोण? ती बाईक लेडीज. रुसली आहे ती म्हणून फुरफुरतीये. मला काय माहित नाही काय. हा, एक सेकंड. बाईक रुसली आहे. छान आहे. पण मग तू असा विचार का नाही केलास की कदाचित आजारी असेल ती? तुम्ही इतके दिवस लक्षच नाही दिलं ना तिच्याकडे, ना तिला डॉक्टरकडे नेलं. लेडीज असली म्हणून काय झालं? तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं ना, तिची काळजी घ्यावी लागते. तुमचं पण बरोबर आहे. त्याची पण व्यवस्था करतो. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. लगेच मी नंदू आणि बिल्याला फोन करतो आणि त्यांना सांगतो बाईक घेऊन या. ते बाईक घेऊन आले की आपण त्यांची बाईक घेऊन जाऊ. मग ते कसं जाणार? ते या बाईकने? आणि समजा ही बाईक सुरूच नाही झाली तर धक्का मारत घेऊन जाणार आहेत? आणि एवढा सगळा त्रास त्यांनी का सहन करायचा? तुझे मित्र आहेत म्हणून? काय नाही तसं नाही. म्हणजे तुम्ही आहात म्हणून. हो, नाहीतर खरं तर मीच घेऊन गेलो असतो गॅरेज मध्ये. आणि आता तुम्हाला कसं तात्काळ ठेवणार नाही तर. पण तुम्ही काळजी करू नका, ते घेऊन जाते ना गॅरेज मध्ये. हा, एक मिनिट तेज प्रताप. इतके सगळे उपद्व्याप करण्यापेक्षा पटकन आपणच बघूया ना काय प्रॉब्लेम झालाय ते. कोण करणार? कोण म्हणजे? तुझी बाईक आहे ना, तूच बघणार ऑब्विसली. मी? मला नाही येत काही यातलं. हा, सगळं थंडरच बघतो ना. हा, इतक्या गाड्या चालवतोस तू?
आणि साधा तुझ्या बाईक मध्ये काय फॉल्ट आहे हे चेक करता येत नाही तुला? हा तर नाही त्याला काय करणार. अरे प्रत्येक माणसाला सगळ्यातलं सगळंच यायला पाहिजे असं काही नाही ना. तुम्हाला कुठं जेवण बनवता येतं? हा कुठं येतं? ए हॅलो, नाही येत. त्यासाठी मी सॉरी म्हणते, पण मी शिकायचा प्रयत्न करते की नाही, है ना? हा म्हणजे मग तू पण शिकलं पाहिजेस ना. मी ट्राय तर कर. हा ट्राय करू शकतो मी. हा. ट्राय करायला काय हरकत नाही ना. ट्राय तर करू शकतो. ट्राय करायला काय तसं येतं मला थोडं थोडं, पण ट्राय करतो तरी. हा टूलबॉक्स काढ आधी. हा? टूलबॉक्स. टूलबॉक्स ना. टूलबॉक्स एक मिनिट. मग अशी पेट्रोल ओके होतं बरोबर? हा पेट्रोल फुल आहे, एकदम फुल आहे पेट्रोल. मग आता प्लग चेक करूया. हा प्लग कुठे असतो? टूलबॉक्स काढ, मग प्लग ओपन करता येईल ना. हा तेच बघतोय मी. टूलबॉक्स इथंच आहे ना. हा माहिती आहे मला, टूलबॉक्स इथे आहे. टूलबॉक्स काढलं की लगेच प्लग काढता येईल नाही का? टूलबॉक्स कुठे असतो माहिती आहे ना तुला? हो माहिती आहे, इथंच असतो. म्हणजे इथंच असणार. तू बाजूला. मी नंतर सांगते तुला, आता तू बाजूला. मी बाजूला म्हणजे? मी करते बाजूला. तुम्ही काय करताय? एक मिनिट. काय करताय तुम्ही? हा काय करताय तुम्ही? हे तुम्हाला येतं घेतलं? हा अहो हे बघा, काय करू नका उगाच. हो त्याचं नव्हतं होऊन बसेल. माझी आवडती बुलेट आहे हो. असं काय करू नका तुम्ही. थांबा हो. सीट उचल. सीट? अहो सीट तशी येत नसते ती. सीटला आहे की नाही इथं. अयो आलं किती कसं काय? टूलबॉक्स काढ बरं. टूलबॉक्स कुठे आहे? टूलबॉक्स कुठे आहे पण? टूलबॉक्स अच्छा इथे होतं काय? हा टूलबॉक्स. मला आता त्यातला प्लग पाना दे. प्लग पाना. प्लग पाना. प्लग पाना. माहिती आहे मला. हे घ्या प्लग पाना घ्या. तू ते दे रे इकडे. दे इकडे. अच्छा मला माहिती होतं, मी चेक करत होतो. माहिती आहे मला ते. आता 12 नंबरचा पाना दे. 12 1 2 बघू. काय करताय काय खाली तुम्ही? अयो काय तोडलं तुम्ही ती? काय तोडलं? काय बरीच चांगली होती गाडी. काय प्लग म्हणतात त्याला. हा प्लग. बघ कार्बन बसलाय सगळा त्याच्यावर. हा कार्बन. मग काय करायचं आता? काढावं लागेल हे. एक काम करा, द्या इकडे माझ्याकडे. मी कुणी आहे का बघतो इकडे. त्याला सांगतो गॅरेज मध्ये जा आणि दुसरं घेऊन या. हा सगळं दुसऱ्यांनीच करायचं का रे? आधी स्वतः प्रयत्न तरी करून बघावा. एक काम कर, त्या टूलबॉक्स मध्ये बघ पॉलिश पेपर आहे की नाही. पॉलिश पेपर? हा नाही याच्यात काही पॉलिश पेपर पॉलिश नाही. आता मला काहीतरी असं असं टोकेरी हवंय रे. एक काम कर, इकडे इकडे बघ खिळा आहे का? मी बघू काय? एक मिनिट लगेच बघतो. हे ठेवतो इथं. एक मिनिट थांबा फक्त. एक मिनिट लगेच घेऊन येतो. सापडेल मला लगेच. एक मिनिट. काही टोकेरी चालेल. हा लगेच आणतो लगेच. हा सापडला. हा घ्या सापडला? हा हे चालेल का? काही कामाचंच नाहीये तू. ते फेक ते आधी. फेक खाली. यानं होईल की? फेक तिकडे. मला वाटलं चालेल ते. छोटस काहीतरी हवंय असं. ते
काढायला म्हणून. छोट याच्या टपरीत काय आहे का बघतो, एक मिनिट. एक मिनिट. काय? काहीच नाही इकडे. भॅन्टन. हो, हे काय? जुगाड. हेअरपिन आहे. यानं काय करणार? त्याने क्लीन करायचं. कसं? अरे वा, समजच येत आहे की तुम्हाला. हे सगळं कुठं शिकलात तुम्ही? हा, कसं काय येतं तुम्हाला सगळे? मी पुण्याला शिकायला होते ना, तेव्हा मी असे खूप पार्ट टाइम जॉब्स करायचे. तेव्हा एकदा एका गॅरेज मध्ये त्यांचं अकाउंट सांभाळत होते. तिकडेच असं 2-3 गोष्टी शिकले, जसं तुझ्याकडनं कुकिंग शिकते. वा वा, भारी आहात की तुम्ही. भारी तर तू आहे. नाही म्हणजे आज तू जे काही केलंस ना, खरंच भारी होतं. नाही म्हणजे तू इतक्या मोठ्या घरातला आहे, तुला खरं तर हे करायची काहीच गरज नव्हती, पण तरीही तू ज्या प्रकारे तो ट्रॅक्टर त्या चिखलातनं काढलास ना, खरंच हॅट्स ऑफ आहे तुला. म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की फिदा झालात, प्रेमात पडलात. तू ना खरंच काहीच कौतुकच करायला नको तुझं. काही बोललं तरी लाज काढतोस तू. मला वाटलं तुमच्याकडे शब्द नाही आहेत बोलायला, म्हणून मी पुरवलं. मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. माझं सीट. लागलं ना? ऐका ना, मला वाटत नाही होईल अशी. ते आपण काय कडक झाली सुरू. क्या बात आहे. वा वा, काय भारी होतो तुम्ही. झाली सुरू एकदम कडक कडक. चला चला, या 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 इकडे या. बसा बसा, निघूया आपण. बसा. किधर भाग रहे हो तुम? हाँ, आपको मैंने आपका गाड़ी इतना टकाटक करके दिया, उसका पैसा तो दो. अरे वो शिकने में जाता है ना पैसा. भारी. ते मगापासून तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू काय? विचार ना. तुम्ही पुण्यात शिकायला होता तेव्हा तुम्ही म्हणला की पार्ट टाइम जॉब करत होता, तिथे कमवत होता. खरंच काय? म्हणजे एजंट सासरे तुम्हाला काय पैसे देत नव्हते काय घरात ना? नाही अरे, म्हणजे काय होतं, खूप लोड होता ना त्यांच्यावर. तेव्हा इतकं इन्कमही नव्हतं, सो द्यायचे ते मला पैसे. एका पॉइंट नंतर मला असं झालं की माझे मीच कमवायला हवे, म्हणून मग जमेल तसा जॉब करायला लागले मी. हा काय? म्हणजे काय काय कामं केली असतील तुम्ही? मी माझ्या मैत्रिणींना ट्युटर करायचे, रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलंय मी. आता सांगितलं तुला, गॅरेजमध्ये काम केलं होतं, अकाउंट सांभाळायचे त्यांचे. कम्प्युटरचे क्लासेस होते ना, ते घ्यायचे आणि तिथेच मी बसून प्रोग्रामिंग शिकायचे. असं बरंच वेडवाकडं काय काय केलंय रे. भारी 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 जातो, मला माहिती. चला बसा, निघूया. एक मिनिट. मगाशी तू मला काहीतरी विचारलंस, आता मी एक विचारू? हो, एक कशाला, 100 विचारा. तुला राग येतो ना माझा? हा, कोण म्हणलं? नाही म्हणजे मी तुला माई साहेबांचे पैसे वापरू नको असं म्हटलं की राग येतो ना? नाही. हे बघ तेज प्रताप, मला माहितीये की तू खरंच चांगला आहेस, पण माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की स्वकष्टाने जर कमाई केली ना तर त्याची किंमत कळते. आता बघ ना, त्या दिवशी इगो मध्ये तिजोरी उचलून घेऊन गेलास. अहो, ती तिजोरी तुम्हाला सांगू काय, ती लगेच मी मागच्या दारातनं परत आत नेऊन ठेवली. ते तुम्हाला दाखवायला केलं होतं फक्त तेवढंच. चाप्टर तर तू आहेच, पण आता मुद्दा तो नाहीये. म्हणजे हे बघ, तुला हवं तेव्हा हवं तसं तू पैसे काढतोस, घेऊन जातोस, ते खर्च करतोस. हा, मी असं नाही म्हणते की तू ते नेहमी वाईट अर्थीच वापरतोस, चांगल्यासाठी वापरतोस की. गरजू असतील त्यांना मदत करतोस. पण काय ना, तो
पैसा कमवण्यामागे किती मेहनत लागते त्याची जाणीव व्हायला हवी. कधीतरी स्वतः कष्ट करून बघ, मग कळेल. मी हे असं काही केलं तर माईंना आवडणार नाही ना. का नाही आवडणार? अरे चांगली गोष्ट करतोयस तू, हाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. तुला माहितीये, बाहेरच्या देशांमधली मुलं अगदी 17-18 वर्षांची असल्यापासून स्वतः कमवतात, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतात आणि त्यांच्या पालकांना कौतुक असतं त्यांचं. आपल्याकडे पालकांना शिक्षण सुरू असताना जर कोणी पार्ट टाइम जॉब केला तर त्याची लाज वाटते. पण लाज वाटण्यासारखं काय आहे ह्यात? उलट अभिमान वाटायला हवा ना. तुला आठवतंय शाळेत असताना शिक्षक खरी कमाई करायला सांगायचे? आठवतंय? तू माईसाहेब मक्तेदारांचा मुलगा आहेस म्हटल्यावरती तुला नसेल सांगितलं कोणी. नाही नाही, माहितीये की होती की खरी कमाई. पटलंय मला आणि तुम्ही छान समजून पण सांगितलं. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तुला म्हणलं काय, रुसली होती ना माझ्यावर. आता रुसू नकोस. हा, मी वेळेच्या वेळेन तुला गॅरेज मध्ये नेईन, वेळेच्या वेळेस सर्व्हिस करीन. हा, आणि मी आता दुरुस्त करायला पण शिकणार आहे. काय तू टेन्शन नको घेऊस. हा, चिडू नकोस. हा, चिडू तर नकोच. आय लव्ह यू. कळलं काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू. चला, मी काय म्हणतो, तुम्ही चालवता काय? हा, हो. साडीत मस्करी केली. बसा. पण तुम्हाला कधी बाईक चालवायची वाटली तर बिंदास चालवा. हा, तशी एरवी कोणासाठी नॉट अलाउड आहे, पण तुमच्यासाठी ऑलवेज अलाउड आहे. कधी वाटलं तर चालवा बिंदास. चला बसा. आजवर फक्त या गावानंच नाही, या तालुक्यानंच नाही, अख्ख्या जिल्ह्यानं सन्मानच होताना बघितला आमचा. पण आज ह्या पोरीनं आमचा अपमान करून आमच्या स्वाभिमानालाच डाग लावला, चिखल फासला आमच्या नावाला. ह्या पोरीला आम्ही असं सहजासहजी सोडणार नाही. माईसाहेब मक्तेदार म्हणतात मला, दाखवते तिला. नाही, काय होतंय, चिखलाचा गाळ खूप ओला असल्यामुळे तो फावड्याने नाही उचलता येणार आहे. हाताने उचललं तर कदाचित होईल. माईसाहेब नेहमीच माणसांशी जोडून स्वतः मातीमध्ये उतरून काम करतात. मग त्यांच्यासाठी हे काम काहीच नाहीये. काही काय खरंच. आणि थंडरचं तर तुम्हाला माहितच नाहीये. थंडर चला. ती वेळ आहे का घेण्याची? किती वाजले? नाही माहिती, आम्ही येतच होतो पण वाटेत गाडी. कारण नकोय, गाडी बंद पडली. आता एकच गाडी आहे का आपल्याकडे? फोन केला असता तर 10 गाड्या आल्या असत्या तुम्हाला न्यायला. या घराच्या रीतीभाती नियम तुम्ही विसरलात वाटतं तेजप्रताप. एवढ्या रात्रीपर्यंत सूनबाई घराबाहेर थांबलेल्या आम्हाला आवडलेलं नाही आणि ह्या पुढे चालणार नाही. त्या गावात आदर्श मानतात आपल्याला. आपण ठरवती पूर्व दिशा. आणि लक्षात ठेवा, आपण मक्तेदार आहोत. तेजप्रताप, थोडं बोलायचं होतं. हा हा, बोला तुम्ही, मी येतो. हा, तुमच्याशी बोलायचं होतं, यांच्याशी नाही. माझ्याशी काय बोलायचंय माई? प्रश्न नकोयत, खोलीत या, बोलू सविस्तर.
मी आलोच. काय झालं माहित? तुम्ही असं अचानक बोलवलं? का बोलवायला नको होतं का? का आईशी बोलायला लाज वाटते का? 5 मिनिटं बायकोपासून दूर झाला त्याचं दुःख होतंय तुम्हाला? माप दिवसभरात हातात हात घालून फिरत होतात की नाही माहिती. नाही, तुमच्यापेक्षा आहे ना दारावर येणारा बैल बरा. तुम्ही ना ग, काय जादू केली त्या पोरीनं तुमच्यावर? जादू? नाही माही, असं काहीच नाहीये. काही नाही? मग आज जे काही झालं त्यावर तुम्ही गप्प का बसलात? पण माही, आज असं वाईट काहीच झालं नाही ना. जे काही झालं ते सगळं चांगलंच झालं. चांगलं झालंय? तेज प्रताप, आज जे काही झालं ते चांगलं झालं म्हणता तुम्ही? अहो, त्या पोरीनं स्टेजवर जाऊन आमच्या विरुद्ध घोषणा दिल्या, आम्हाला त्या घाणेरड्या चिखलात हात घालायला लावलं, आमच्या लोकांसमोर आमचा अपमान केला. हे सगळं चांगलं झालं म्हणताय तुम्ही? अहो पण माही, त्यांनी जे काय केलं त्यामुळे तुमचा अपमान झालाय. आणि एवढं सगळं होऊनही तुम्ही तिला एका शब्दानं बोलला नाहीत, वर फिरायला घेऊन गेलात. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असं म्हणत गावभर जेवून डरताय ते फक्त बोलायलाच का? तुम्हाला म्हणून सांगते तेज प्रताप, खरं तर आज वाईट वाटतंय की तुम्ही तुमच्या आईला दिलेला शब्द मोडलात. तुमच्या लेखी आता या आईला काही किंमतच उरलेली नाही. तेज प्रताप, त्या पोरीनं अपमान केला आमचा. नाही ते बोलली आणि ते समजा तुम्ही ऐकत उभे होते. आठवा काय म्हणले होते तुम्ही आम्हाला? हा, की माईसाहेब तुम्ही नाही, आम्ही घेणार बदला. त्या पोरीला चांगलाच धडा शिकू असं तुम्हीच म्हणला होतात ना आम्हाला. तेज प्रताप, काय करताय तुम्ही? त्या पोरीच्या पदराला धरून मागे फिरताय. घात केला तुम्ही आमचा तेज प्रताप, घात.